आता थेट जाऊयात आपण नाशिकमध्ये। नाशिकच्या जंगलामध्ये आढळलेल्या तरुणीच्या खुनाचा अखेर छडा लागलेला आहे। गर्लफ्रेंडला दुसऱ्याशी बोलताना पाहिल्यानं संतापलेल्या तरुणानं बुलढाण्यात मुलीला संपवलंय। नंतर मृतदेह गाडीमध्ये टाकून नाशिकच्या जंगलात आणून फेकला। धक्कादायक बाब म्हणजे आरोपी आणि मृत तरुणी दोघेही बुलढाण्यातील आहेत। दोघांचंही प्रेम संबंध होतं। गाडीतच तरुणीची चाकून हत्या केली। मृतदेह सापडला त्यावेळेस तरुणीच्या गळ्यात चाकू खुपसलेला होता। मृतदेहाजवळ एक चावी आणि त्याला लावलेलं कीचेन आढळलं आणि त्यावरून पोलिसांनी हत्येचा छडा लावला आणि आरोपी अथर्वला अटक केली आहे। संशयित आरोपीचा शोध घेतला असता तो सातपूर हद्दीमध्ये सातपूर कॉलनी या भागामध्ये संशयित पद्धतीने फिरताना रात्री उशिरा सापडला। त्याला विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबूल दिलेली आहे। मयत मुलगी ही त्याची मैत्रीण होती। तिच्यावर संशय आल्याने त्यांनी बुलढाण्यावरून नाशिककडे येताना रस्त्यामध्येच तिचा मर्डर केलेला होता आणि तिचं प्रेत गाडीमध्ये टाकून या घटनास्थळावर घेऊन आलेला होता। त्याला साथ देणारे आणखी काही लोक आहेत, काही व्यक्ती आहेत। त्यापैकी एका व्यक्तीला ताब्यात घेतलेलं आहे।